इथं खेकडा बसलेला आहे ऑलरेडी एक. हा गोड्या पाण्यातील खेकडा आहे मित्रांनो. खेकडा पालन बिझनेस हा खरंच सक्सेसफुल आहे का? अतिशय उत्कृष्ट आणि सक्सेसफुल बिझनेस आहे. ही मशीन प्रोडक्ट नव्हे. ह्यांनी ज्यावेळेस पिल्ले घालतील ते मोठे होतील आणि सेलिंग, आणि ह्याची मागणी पूर्ण इंडियामध्ये सगळ्यात जास्त केली जाते. कारण की आपल्या इकडे लोक असं चिकन मटन खातात, त्या चिकन मटन मध्ये किती एक 400 mg कॅलरीज असते, 300-400 mg. पण या खेकड्यामध्ये स्वतः प्रत्यक्ष खेकड्यामध्ये 1370 mg कॅलरीज तुमचा असते. फार्म दाखवा ना. तुमचं व्हर्टिकल पण आहे आणि पाईप हो. मध्ये पण आहे, बॉक्स मध्ये आहे, पाईप मध्ये. पण तुम्ही जुन्या पद्धतीने कसं करताय ते दाखवा ना. हे आपले व्हर्टिकल पाईप बॉक्स क्रॅप फार्मिंगचे स्ट्रक्चर आहे. म्हणजे ज्याच्याकडे जागा वगैरे कमी असेल, कमी जागेत ज्यांना करायचं असेल तर त्यांच्यासाठी ते स्ट्रक्चर आहे. आणि हे नॅचरल पद्धतीने आपलं स्ट्रक्चर केलं आहे. जसं काय टँक आहे, कसं आहे? नदीकाठी ओढ्याकाठी कसं असतं तसं आपण हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे. खेकडा हा उभयचर प्राणी आहे. तो पाण्यात पण राहतो, पाण्याच्या बाहेर पण राहतो. 24 तास तो पाण्यात राहू शकत नाही. म्हणून आपण आज त्याचे 2 पॅटर्न बनवलेले आहेत. एक निम्म लँड केलेलं आहे, निम्म्यात पाणी केलं आहे. आणि ह्याची खोली एक 6 ते 7 फूट खोली आहेत. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे लेयर वगैरे आपण भरून घेतलेले आहेत. साधारण वर्षाकाठी किती उत्पन्न निघतं ह्या खेकड्याचं? टँक मधून आपल्याला 2.5 ते 3 टनापर्यंत उत्पन्न आणि जातं. काय रेटनं जातो खेकडा? आता सर्वसाधारण नॉर्मली आपल्या इथे मार्केट 350-400 रुपयाने जातो. किलो लोकलला जातो का बाहेर पाठवतो? लोकलला पण देतो, बाहेर पण जातात आपले खेकडे सगळीकडे. मित्रांनो, हा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि यांचा लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ आमच्या हिंदी चॅनलवरती आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता.